तो काय करता लवकरात लवकर याची कोशिश करा गड्या. कसं वातावरण जरासं पाणी पावसायचं. बरं मटण चांगलं पाहिजे झाबरू चांगलं म्हटलं ताजं बोकळं पाहिजे म्हटलं निशाने ओढून पाहिजे बरोबर. हा आणि जास्त येतं नको आणू पाहिजे तर फिरजा गिरजाला ठेवलं राहते का लेकाच्या रातच्या फिरजात ठेवते सकाळी ते विकते ते जरा ध्यान ठेवतो बरोबर. मले शिकवणार आहे का तो कोणता घाटिक मले शिकवते. मी तर त्याच्यातलाच आहे बचपना माया निघाला तुम्हाला मालूम नाही काय. हा शांताराम भाऊ तुम्हाला मालूम नाही का म्हटलं. हे काय सांगते. अरे मी तिथं कापले पहिले जे माझ्या नजरेसमोर कापण मी त्याचा सांगतो ना. तुम्हाला माहित आहे कसं काम आहे जे कापलं पहिला ना जे काप थांबतो ना अर्धा घंटा टाइम झाला चल पण चांगला जाणतो. आपल्याला काही जमत नाही बाबा त्याला आपल्याला काही समजत नाही ते तुमचं तुम्ही पाहिजा काय काय नाही तर ते मला काही समजत नाही. मी काही येतही नसतो तिकडे तिकडे दिसलं मटण आले तर लोक मला बोंबले गावातले अरे बा मटण घ्यायला गेलता का रे बा मटण घ्यायला गेलता काही काय जे खाते त्याला नाही मटण जे नाही खाते त्याला तर बोलते. ते काय बोलणारे बोलतच असते. बरं मी काय आलो पालक गेला कांदो जरा त्याच्या टाकाले अर्धा किलो पालक आणि खडा मसाला हे ते चांगलं बाजारातून आणतो तिकून याच्या दुकानातून नको घेऊ. कांद्याला ते कांदे जरा हिशोबाने मागतो. समार तर काही हाताने लावता येईल समार काही काही आहे 450 रुपयाची गड्डी झाली काय काय समाराचं तर मुश्किलच आहे म्हणा. पाहिजे काय होईल भेटीन तर 5, 10, 20, 25 रुपयाचा घेऊन येतो. अरे का रे बा उकिंडा काय आहे पार्टी आहे वाटते गावात यायची आहे ना. हा कॉलेजची पार्टी आहे रे जी तुझ्या तुलने बोलावलं का ते पोट्टोत गेलो असं. अरे नाही नाही न तू कालच केलं ते सबन कालच केलं बापल्या गाण्या दोघांना आणलं त्याला लाऱ्या घेऊन आला अर्धा किलो मटण कालच जमकवलं आम्ही. आज असं नाही यायची गावातली असं ते आता पोट्टे पाट्टे शांतारा मेले हरी काय जाईन ना ते यायची आहे वाटते काहीतरी पार्टी करतेस ते कुठं ना कुठं. चला आली वाटते ते गाडी आली चला सर रे मारुती चल. हो हो जा चला मी चलतो आता जरासा खाता वावरात गेलो चक्कर मारायला काही बंब पाणी चालू आहे राजा. हां चला या मग इकडे सोय चालवून घेतो मी पोट्टेल घेतो हाती. हां बस मग या मग तुम्ही लवकर लवकर. जनावर जोरा नावात दे सांगा उघडा हो हो मटबा उघडला झोपले का अंदर बुटा दे. हाव ना भला मस्त लागलो बे ओ मटबा झोपले का मटबा उघडला कवळा उघडला ढलोडा आम्ही आवाज तर देऊ दे पहिले उघडला कराले आहे का नाही आहे बुटा घरात रे. मटबा बुड्याले म्हणा एवढं तुला आमंत्रण द्यायला इकडे येऊन राहिलो बुटा मटणाचं आमंत्रण भेटून राहिलो बुटा गावात येऊन राहिलो अरे वाजे बुटा दिसते काय चिठ्ठी लिहून ठेवून देऊ मग या चिठ्ठ्या बुड्याला चिठ्ठी लिहून ठेवून देऊ आमंत्रण नाही म्हणून मटणाचं जेवण असं सांगून देऊ आपण. अरे चिठ्ठी लिहून देऊ का जगात. अबे उभारी धंदा नको करू उभारी धंदा करायला ते भलत्या जवळ चिठ्ठी चालली हिने पुऱ्या गावभर चिठ्ठी सगळे म्हणून झरासा काढून घेणं आम्हाला आमंत्रण आपल्याला जेवायला नाही भेटेल का. भलता धंदा नको करू मॅटपणा माहित होते गावाच्या भई जाते कुठं कुठं. हा मग जरा चिकुनीच्या बाकी दिले आमंत्रण दिलं डबल येतो चल. अरे बापरे गुरुजी काय लिहिले बारे इथं रे डायरेक्ट चला भेटले हो भेटली थोडी भेटत बाबू शाळा उघडून देणार थोडी चल ना लवकर पोट्टे तुमच्या झाल्या नाही का तयार शाळेत किती वाजता येऊन राहिले. अरे बापरे काय जगन शाळेत त्यामध्ये बोलली आपल्याला. हा मग कसं आपल्या इकडे जेवणाचं कसं आपल्या राहणार बेटे जेवण काय म्हटलं गुरुजी. आज सुट्ट्या म्हटलं आज शाळा जेवण नाही राहिलो आज मी नेऊन राहिलो संकेत नेऊन राहिलो अजून बाकीचं काही कोणाला काही माहित नाही. आज आहे म्हटलं आमच्या मग काम म्हणून आज आम्ही जास्त बिझी आज काही जमत नाही शाळेत ना. बाबाले का हो काय म्हणते घडी काय म्हणाला जगन. हा आज येत नाही म्हणते आज कायचं काम आलं का हो ना भलता का गोष्टी. अरे काऊन रे बा चल ना बाप शाळा आहे तू म्हणतो येत नाही. हा चला लवकर शाळा आहे हे आहे ते सांगून आला येत नाही हे नाही ते चला लवकर. अरे नाही ना राजा गुरुजी आजच्यासाठी आम्ही एवढ्या 1 दिवसाची वर्षाची वाट पाहिजे तुम्ही म्हणता आज येत नाही ना मी. आज म्हटलं तुम्हाला सांगतो आज काय कर गावातली सगळी आमची वर्गणी करू ना ते मटणाची बोकल्याची करा चांगल्या बोकल्याच्या मटणाची पाटल्याच्या तिकडे गायवाड्यात त्याच्या जनागणी कोणी आम्ही काही येऊन नाही राहिला. तुम्हाला जर जेवायला यायचं असेल तुम्ही या तुमचं नाव सांगून देतो वर्गणी असेल ते देऊन द्या आणि आपण चालले शाळेत सुटल्यावर सुट्टी देऊन द्या पोट्टे लवकर जरी पाण्याची लवकर तुम्ही या जेवायला. अरे बापरे पार्टी म्हटल्यावर हे पोट्ट हे दोघं जण येतच नाही राजू येईल अशा पार्टी असल्या ते शांताराम मोदी चले म्हणजे आता काच काही हे आपल्या गावात पडत नाही. आता आपल्याला म्हणून तुम्ही या म्हणते लहान झाली यायची. बरं आता काही म्हणणे बोलण्यात म्हणजे बरं ते तो आता कोण राहिलो तो भुल्या तो भुसण्या हे ते आहे का रे बाबू रे तुमच्या संग इकडे. बरं ठीक आहे काय रे जगत काल असं झाली बे कर बे काय कालची नाही गेली का कर काल जास्त कर होता. कालची झाली गुरुजी काल घरी गेले आम्ही हे इकडे गावातली होय पार्टी होय म्हटलं हे पार्टीचे कर याची म्हणजे आला येते आणि आला मग तो भुल्यान बसण्यात हे काही माहिती मालूम नाही बाते त्याच्या घराकडे जाऊन पहा समजा नसा ते पोट्ट काही जागा राहणार आहे का ते बरोबर वक्तात ते येते मोठा मारायला जेवायला येत नाही का ते आम्ही तर कामं करून जातो जेव्हा पुरे कामं करतो आम्ही ते ऐकते येते जेवायला मग. काही खरं नाही वाटवायला आता नाही बसा मला काही खरं नाही वाटवायला बा आता हे कसं हे तसे याच्यापेक्षा विषय आहे. हो ना पाहा लागन चला हे आता तसंच दिसून राहिलं हे पुरा खेळच मोडला पोट्टेनं शाळेचा आजचा. चला तिकडे याच्यासमोर तिकडे शांताराम बोले फोन लावतो मी आपली वर्गणी टाकून देतो. हा जे काही असेल ते चालला जो मोठा भाडा सोडायला पुरते काय नाही चला रे पोट्ट जा पहा काय तिकडे तुम्ही तुमचे काम धंदा करायला सांगायला नाही बरोबर नाही हे तर पुऱ्या गावावर बंप करून द्यायचे.
का बे काय म्हणते गुलजी गुलजी म्हणते चालले वाटते नाही हा जगात बरं सांगितलं त्या सडकं खोटं खोटं सांगाल कुठे गुरुजीले ओळखता म्हटलं मी गुरुजी म्हटलं पायना नाही ना जेवाले पंगा पार्टीत अजून काही मला म्हणतो दोन्ही गुरुजी येते म्हटलं बरोबर ते सुट्टी घेऊन शाळेले आणि ते बरोबर येते पायदान पोट्टेच नाही आले म्हणून स्वतः तीन पोट्टे हाकलून चालले जा म्हणून 4-5 पोट्टे चालले जा रे घ्या रे सुट्टी बरोबर येते आपल्या पार्टीत पायदन तू पायदन चल ना आणते रे वारे आणते रे किती वाळ कुठं वाट पाहुणाला इकडे म्हणत भाई होय बरं लाऱ्या होय बरं अंदर अरे उठ लगा कुत्रा धाव दिले का ते माग भयाळ कुत्रा आहे ते 2-4 जण डसलाय बाबू ते वाकसलं कुत्र मिनी जाते बसा लागन फालतू महिनाभर घरी शांताराम भाऊ नाही मग एवढा मोठा गंज काय इथूनच सांगायला दुसऱ्याच्या तिथून सांगायचं पण तिकडे होता दुसऱ्या इकडे आता सांगितलं म्हणजे त्याला फोन जाऊ दे ना काय आहे 2 गंज नाही त्याच्यावर झाकणे चमचे दुसरं काय आहे अजून बाकीचं ते काय कोपर गिपर आहे का काय मी त्याच्यात हा कोपरा आहे ना 2 कोपरा आहे त्याच्या 2 त्या ताटल्या झाकण्या आहे त्याच्या आणि तो तावा घ्या लागते वाटते मोठा अरे बापरे हे 2 जण हिरे अंदरच होते का रे बारे अंदर होते काय बसले काय घोरायले का ते काय म्हणता लारे येते हा पार्टी आहे ना बार इथं काढून ते सामान काढला भाऊ काय म्हटलं आमचा नंबर आहे म्हटलं आमचा 3घाचा नंबर आहे आमचा पार्टीत शांतारामला दिवसाचा सांगितलं फोन करून आम्ही आहे म्हटलं पार्टी ध्यानात ठेवतो कधी सांगितलं आहे ना कालच्या मीटिंगीत तर काही नाव गाव नव्हतं रे बाई लिस्टीत तर नाव नाही दिसलं हा लिस्टीत नाव नव्हतं कसं काय म्हटलं याचं काय हे कसं काय आले येणं म्हणजे पुरा खेळच खराब करणार तुमचं तर नाव नव्हतं 2घाचं 3घाचं हा काल तर लिस्ट केली तयार त्याच्यात वाढणार नाही म्हणून तुम्ही आता सांगा तुमचं नाव आहे तुमचं तर नाव नव्हतं गाव नव्हतं काहीच नव्हतं 3 जणांचं नाव नव्हतं तुमचं नव्हतं या काशा भाऊचं नव्हतं शंकर्या भाऊचं नव्हतं आणि तुम्ही म्हणता आम्हाला सांगितलं हा कधी झालंय अरे काय लेको तुम्ही लहानचे लहानच रान बे लेको तुम्हाला बालबुद्ध्याच आहे तुमच्या बे शिवलाल टोय कुठे काय म्हणते माहित नाही का तुम्हाला थांब ना यंदा साल सरपंच शिवलालच होते अरे शिवलाल म्हटलं खाली नाही पुजत डायरेक्ट वरचा हा बिलकुल वरतेच वरतून वरतून फोन डायरेक्ट वरतीतून भेटलो आम्ही जो मेन नेटवर्क आहे ना ते पुऱ्या गावाचं त्या नेटवर्क तोडून तिथून घेतली म्हटलं परमिशन तुला काय वाटू राहिलं बिलकुल या मग सगळं तिघही आहे म्हटलं आम्ही तिघं आंबे मग काय त्याला काय काय मजा घेत घेऊन राहिले काय हाय म्हटलं आम्ही 3 जण हा बिलकुल झाला आमचा शिक्का मोडतात झाला आणि बस पक्क्याचा काय काम धंदे असं काही सामान सुमान न्यायचं ते सांगून जा फक्त हा तुमच्या आहे म्हटलं आम्ही पार्टीत अरे लगा कोण असन बे हा चेत्या कोण असन येले अंदर घेणं आपल्या पार्टीत म्हणजे असन कोण जोड पोचले असं आला माय ध्यान दुसरं कोण आहे आपल्या गावात दुसरं एकच माणूस आहे येले घ्या म्हणून ऐकणार रे बस हे कुठं गेले मी सांगतो ना हे देवदास भाऊ जवळच गेले देवदास भाऊ संस्थानेच घेतला येले चला आपण तिकडे आता आपण सांगा काही बोलण्यात मजा नाही बाबू आपले काही संबंध वाढायला नाही परत चला बरं ठीक आहे बा या तुम्ही या शिवलाल काका तुम्ही या तुम्हाला बोलावला ना म्हणतो आम्ही काय बा आमचं काय आम्ही सामान आणायला तो हिंडून राहिलो इकडे तिकडे बात येतो पाय ना तिथंच येतो बिलकुल पार्टीच्या जागेवर हजर आहे आता पार्टीचा दिवस सुरुवात नसेल्यापर्यंत बस निघालो तिकडेच निघालो आम्ही येऊनच राहिलो शंकराला पोहला शंकर्या कुठं गेला का दिसून नाही राहणार घे ना ताट बस ना जेवाले पहिले पोतं जेवायला पुलते तिकडे एवढा मोठा पालटी आहे मटणाची घरी जेवायला पुलते का भाकाला नाही बोला मी काय म्हणलं लावू दे ना मी आता काही जेवत नाही जसं नाही पोट जसं गैमाय करून आलो हा तसं पोट देतो पोटाले जसं खाला आला म्हटते मग पाहिजे ना माय बाप्पा तुम्हाला तर गरम गरम भाकर पाहिजे असते बा आता काय वक्ता तुमच्या पोटाले काय झालं बिघाड अले तसं नाही ना ते जाऊ दे सांगून देतो बुद्धीले अजून म्हणून काय मला सांगितलंच नाही तर ज्याने सांगते ना ज्याने बदमाश आहे ना हा ज्याने भांडणं चुकलतो त्या गोष्टी करून टाकून जाऊ दे मी काय आलो ते शांताराम भाऊ ना तिकडे पोयाची कॉलेजची पार्टी आहे म्हटलं तिकडे मटणाची तिथं आम्हाला चाललो ना तिथं जेवायला चाललो ना तिथं कसं आहे मग झालं पोट फार जेवण झालं पाहिजे मग घरून जेवण गेलं तिथं काय दखन लोक तर पहिल्या दिवशी उपाशी लायचे दुसऱ्या दिवशी मटण नसलं तर खाय डोळे वाणाचे मी तर आता सकाळीच नाही खाऊन राहिलो लावू दे ना त्याला सांगा आजच्या दिवस लावू दे त्या पुढच्या भाकरी टाकून घे भाण्यापुढे टाकून घे भाणे येते वाटते भाणे या तिकडे जेवायला आता वक्ताच सांगून राहिले भाकरी झाल्यावर लहान झाली आता तुमची ते भाकरी कोण जेवण मशी आहे भले संध्याकाळी जेवण ना मी संध्याकाळी जेवतो बोला तिकडून आता काय आता संध्याकाळी भोगणी लागेल काय घरी आल्यावर तर लावू दे तशा तू जेवून घे बस ठेवून दे आता चाललो मी आता जसं पाणी पेटून थपकून चालतो तिकडे अजून लेखाचे तिकडे डॅने आहे मोठे बा आहे मग मोठे भाऊ आपले मोठे बाचे ते माहिती त्याचं म्हणून म्हटलं तिकडे जायला लागेल असं काही सांगता येते का लस्सा मस्सा हे ते सूप मोप काय ते प्यायला भेटते चल येतो मग मी हा ते सांगासाठी चालतो ऐकले मी पाहिजे बापा पोटाच्या वर नका जीव एक तर झडी पाण्याचे दिवस आहे फालतूचे बसान तिकडे टमरेट घेऊन जा मग सकाळी उठल्याबरोबर बारीक चावजा घेऊ जा मटणाचं आहे ते एक तर बारीक चावजा सगळेच ज्ञान नाही तर अरे हो ना काही बोलून राहिली आपली हो ना बारीक नाही काय सगळंच घेतो का मी बोलून राहिली आपली बारीक चावत असतो मी बापा कुठं गेले रे हा कोणीच नाही दिसून राहिला शांताराम तो एकटाच आहे का इथं
कुठं गेले बाकीचे? का पंकज आहे का? जे आमंत्रण दिलं का नाही दिलं? त्या सबन झालं वाटते ओके. सगळे गेले आपापल्या कामशी. झालं ना आता, भाजी झाली, पोहे झालं, सबन झालं. आता जे पंगतच बसते. बरं ते गेले सोय सायला वाले. बरं तुम्हाला काही पाहिजे का औषध? हा, कोणी आहे नाही म्हटलं, पटकन आहे म्हटलं माझ्यावर शिल्लक, घेता काय? अरे हटले का? काय का जनतारा वास औषध आणली का? त्या शिल्लकची आहे काय? आणली का म्हटलं ते? आहे का? पाहिजे का कसं आहे ते? जराशी घेतली जरासा वास येते फालतू. घरी अजून बोलणे आहे का लागन? पहिले मला सांगितलं का बा पाहिजे फक्त जेवणाच्या जा म्हणून. तब्येतच्या इकडे मग तुम्हाला बीपी आहे, शुगर आहे आणि हे ते घेऊ नका असं सांगितलं राजा मला घरी त्या वहिनीनं. अरे काहीच वैकून येत ना. हे पा बिना वासाची आहे. तुम्हाला मी सांगतो ना, तुम्हाला देतो ना पुडी देतो ना, खाली ते पुडी आणली. ती पुडी खाल्ली का वैक नाही म्हटलं. काय घेतली काय? आता काय कधीच्या दिवशी पाहिजे एखादा मासला. आणलं तुमच्यासाठी मी पहिले आणून ठेवली होती. एक आणली, एक तुमची आहे, एक मै आहे. टापटाप आता मस्त चकना काढतो. हे चकना खायचं, हेच काढतो, उकळ काढतो. म्हणून मी सगळे गायब करून टाकली. तर कोणीच नाही ठेवलं. नाही तर हेच एखादे असलं म्हणून तुमच्यासाठी माझ्यासाठी एवढं मोठं आपल्या हातात व्हावं लागेल. चांगली अर्धा किलोची उकळ काढतो. आणि गॅस झप्प मारून बस डटके मग आखरी बसू आपण जेवाले. लय लेका भाजींदा आहे बे लेका शांताराम आहे बे. तू लेका लय भाजींदा आहे लेका. तेच तर म्हटलं भात दिले त्या पतले करून एकही नाही ठेवलं इथं. नाही गेले का काय तसा थोडी वळ आहे ते, मजा आहे ते. काढ जरासं पायजोराच्या ते पुडी देतो मला कोणती पुडी आहे ता. आणि इथंच घेतं काय का तिकडे चल ना साईडनं. तिकडे कुठं हो, इथं एवढा मोठा सगळा तालतंबोरा इथं आहे. तिकडे कुठं साईडनं कोणी येत ना, सध्या आवाज येते ना, लफाळा आहे ना इकडे. ते फाटक उकडून कधी इकडे अंदर येईन, कधी तिथपर्यंत उरकून जाते. तुम्ही झप्प घोटार घोट मारून घ्या. तुम्ही ते मिचिंग नका पिऊ फक्त ते. हे नाही का इथं बिलकुल आपलं ते वन स्ट्रोक बस देशीसारखा प्युअर कोराच्या कोरा सन मारून घ्या. सप्प 2-3 पॅक बनवून द्या तुम्ही. 3 पॅक मारा लागते तुम्हाला. दुसरं काय आहे, सपकन मारून घ्या बस. अर्धा किलो 1 किलो मटन सपकन दाबून घ्या बस. टाक बिलकुल काम. काढले का काढ इथं म्हणजे ते इथं घे लवकर झप्प काढ बरं लवकर. मग घे मई होती इच्छा तेच. नाही जरा साईडनं जास्त लागत नाही काय, काही सांगता नाही तिकडे लेखाच्या. बरं एक काम करा, तुम्ही साईडनं तिकडे व्हा त्या ट्रॅक्टरच्या मागं. मी येतो इथून बाद उकळ काढतो. येतो मी तिथं घेऊन. तिथं बाकी मटेरियल तिकडे जाय आपलं. हा तिकडे ट्रॅक्टरच्या मागं. तिथून ध्यान ठेवून येते काय? इथं फाटक लागलाय ना, कुत्रं काय येते. वा तिकडे वा. इथं अजून घसकन दिसणं लोक फालतूची बंबाग बांधले काय. वा तिकडे ट्रॅक्टरच्या साईडनं वा. हो मी तेच मोराल तुले. कसं आहे इथं एकदम तिकडे जसं बसायला येते पोत्या मोत्यावर बसते मानू. तो टेबल आहे तिथं अंदर. ये तिकडे घेऊन मी येतो जातो तिकडे. तिथून ध्यान ठेवणं होते ना. तोपर्यंत येतेच कोण ना कोणी. ना 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 रे ना रे ना. चला झाला चटणी घेतला. जर भाजी टमाटा बटाटे घेतला. चला सपकन सरपंचाला तिकडे ढ्या करून आणि बस इथपर्यंत भाजी होते. येतेच बस जेवणारे. चला सपकन झालं वाटतो. सगळं ओके दिसून आलं. कोणी दिसून हा कोणी शांताराम भाऊ हे होते कोणीच नाही. कुठे गेले? झालं ना ओके दिसून आला. सामान घे भाजी घेऊन झाली असं. शांताराम भाऊ कुठे गेले? शांताराम भाऊ असं नाही ना. घ्या असं. शांताराम भाऊ आलो लेका झुंबऱ्या बात चालला. मला माहिती आहे ना. हो थांब रे झुंबर थांब. हे इकडे मी वासूर बांधायला आलो. बसून जा बसून. बसालेच पुरवर बसून जा तिथं. पंगत बसा म्हटलं. येतो बात येतो मी. बसा वाढून देतो मग. बसून जा मग. बसून जाता का झुंबर भाऊ? हा यांना एकूण गंडा जाऊन बसा आपण. एकूण घेता नाही का या इकडे. बसतो या लवकर. अरे बा आपल्या देवडात भाऊ आले. बाप बा इथं बसावं का देवडात भाऊ ना. देवडात भाऊ राम कुठे गेले काय? शांताराम भाऊ तिकडे बसले होते गोळ्याने काहीतरी बांधायला गेले. राम अरे हाव काय म्हणतो झुंबर? कुठं गेला शांताराम? अरे कुठं आहे रे बा शांताराम? कुठं गेला म्हटलं? अरे बापरे दिवदा झाला ना. त्याचा टाइम झाला. लवकर उरकायला पाहिजे होता आपण. घ्या ना पटकन मार ना. तुम्ही भलते राजा मी जेच करून राहिले. घ्या ना झप काय बार होय का ह्या काही बोलणं आपलं. तुम्हाला जम घ्या ना झप. तुम्ही राजा भलते मिसकेपणा करता सरपंच. घ्या ना लवकर. चला नाही मी निघतो. तुम्ही या मागून. अरे ह्या देवदास का आताची हाव का पाहिजो राजा. त्याला मालूम नाही झालं पाहिजे राजा. शांताराम थांब ना. मला उरकत नाही ना हे. मला घोट पाहिजे. तू असं दिलं टाकून पाणी टाक जरासं. जाऊ थांब नाही. संग जाऊ बाबा. थांब जरासं. बस झालंच माही आता. एकाच्यात दाबून घे तुम्ही. काय तू आता मोठं का दाबून नाही दिलं बे पुरं माझ्यासाठी. अन्न तू असल्या का अर्धा किलो दाबून दिलं का बे ते? हो ना ठीक आहे. घ्या बरं चप काही आपले बसून राहिले. तुम्ही निघा मिचक. चला मी निघतो. देतो झाबऱ्या मारच्या थोडी आला तिकडून. ते येऊन राहिली जत्रा निघाली. सगळे पोळ झाली. गाव येऊन राहिला. चला निघा. हे आले ना बसून राहिले. काय बसले तुमच्या टाइम पासून राहिला. असं बापा जोडी होती वाटते. नाही काय होतं तिकडे? काय अंदर कोट्यात काहीतरी बेसी भजवली वाटते सरपंचानं शांतारामनं. वाटूनच राहील ना जरा. घनमन येऊनच राहील ना खुशबू. नाही इथं बसलो होतो. काय वास येऊन राहिला का बरं देवदास? आता शांताराम म्हणले का वास नाही येत म्हणे. पाहतो म्हणतो वास येऊन राहिला म्हणजे इथूनच सुरुवात झाली. म्हणजे घरी जायचं कामच नाही मला. वा बेवाले का शांताराम? उठले का? आणि वाढ लवकर. घे ताटा गिटा वाढ आता शांताराम.
हो ना. हे थांब ना, येऊ दे ना, बस ना. ते का हो आले आता झाबरू मार सगळे आले ते जेवढे आपले आमंत्रित लोक होते ना ते येऊन राहिले. कंदील बुडा, डॅनी बुडा, येऊ दे आता, बसा एक कट्टे बसा. वाढाले का मलेच वाढायला होता काय? मलेच तर आता पोट टोळून राहिलं. मी बसतो ना तुमच्या संग. तर लाऱ्याचे त्या जगण्या संख्येला भिडून द्या लागन वाढाले. बसा बसा, थांबा थांबा, तेले बसू द्या एक कट्टे. झप 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 सगळे हिरे बिरे पाणी याच्या अगोदर. एक तर वरून काही टाकलं नाही. काय राजा ते म्हैस तिकडे मसाळ तिकडे बांधायला पाहिजे. तू इला का भलता बे शांताराम, तिकडे जागा नाही का एवढी मोठी त्या जोडा? दिल्ली आपली तिथंच नाही राहते मसाळ बांधून. तू यायला का भलतं काय अटॅक काम आहे? ते उठून नसून राहिलं ना. तिला काय माहित काय झाला, रोग आला. उठून राहिलं सकाळपासून. तिथं पाहायला लागणार संध्याकाळपर्यंत डॉक्टरला बोलावं लागलं. उठून नाही राहिले म्हणून. नाही तर काय बांधली नसते माहिती, तिकडे एवढी जागा आहे ना माझं. हा काय म्हणता गुरुजी? बापा बाबा, गुरुजीचं काही भेटते पाहिजे आराम तुला त्याचा. गावातलं काम आहे. हा शांतारामची भाजी वय म्हटलं झन्न बिलकुल. हा रस्सा पिसं गिसं चांगले पद्धतशीर चालले आरामानं. बोले बापले, ह्या पाय ना चोपल्या पाय ना. हा हा, ह्या लय आला मजा होते. चला गेले मोठे मोठे भाऊ घ्या. चल जानी कल चालू कला देवदास भाऊ. हा घ्या शांताराम भाऊ सरपंच साहेब घ्या. कला चालू कला कला झापलो मला ते. कला कला घ्या पाणी बाय घ्या झुंबर कला चालू. काय सुचून नाही राहिलं म्हणल्या. काय शांताराम लेकानं कोणती दिली काय दिली तर घर घर फिरू राहिलं. डोळे तर माझे काय धकते का नाही धकत का चक्कर आल्यासारखं होऊन राहिलं मला इथं. काय लेकानं कोणती आणली रे बा या शांतारामनं. पायजा पायजा जरा आराम ना. पायजा विकेट नका पडू देऊ म्हटलं सरपंच साहेब. हा सगळं मेन नेतृत्व तुमचंच आहे इथं. तुमची विकेट पडली का झालं मग सगळा पुरी टीमच बाद होऊन जाईन. म्हणून म्हटलं जरासं हिशोबानं. बेऱ्याण समजत नाही तर कोणताही बेऱ्याण घेता का तुम्ही? बेऱ्याण करायला पाहिजे. बरं तिथपर्यंत उतरते. मी इकडे बोलतो जरासा प्रेक्षक वर्गापर्यंत समजा. नमस्कार मंडळी, नमस्कार. असा झाला बा आमचा हा प्रोग्राम. कसा झाला तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा. नेहमी बोलत राहा, कमेंट करा आणि लाईक होऊ द्या म्हटलं. लाईक म्हणजे आपलं ऑक्सिजन ते नसते काय पेट्रोल डिझेल, तसं आहे तुमचं लाईक. जेवढं लाईक होईल तेवढी गाडी चालन. नाही जेवढी चाबी भरा तेवढी गाडी चालन. म्हणून तसं लाईक हे आमच्यासाठी पेट्रोल डिझेल आहे. तुमचं लाईक जेवढं वाढन, जेवढे पाहान तेवढे लाईक व्हायलाच पाहिजे बा. पाहून राहिलो आपण तर लाईक करायलाच पाहिजे हे म्हणतो. इकडे तिकडे सबस्क्राईब करा, ग्रुपवर पाठवा, सबस्क्रायबर वाढू द्या जरासे, हौसला वाढव ना. चालू द्या मग शेल्यापर्यंत व्हिडिओ. म्हणून म्हटलं कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता काय आता शेल्यावर झाला व्हिडिओ. पुरा शेवटपर्यंत पहा. तसा टाईम आपल्याला दुपारचा 2चा आहे, संध्याकाळी 7चा. यापैकी एक टाईमापैकी एक टाईम येते समजा. एकच रोजचा एकच व्हिडिओ पहा. आता हे पुरी पंगत पहा काय होते तर पहा. अबे आपल्याला वाढलं का लागते आता जगत. आपल्या शिल्लक काय काही आपल्या शिल्लक काही म्हटलं मटण घेऊन घेतील का हे सगळे. 2 घंटे भरले आहे तिकडे मटणाचे. म्हटलं भेटेन ना आपल्याला का राहू आपण उपाशी. हे याच्यात आहे शिल्लक मग तर झालं. हे रे ते ध्यानच नाही. मी तिकडे बकेट बकेट काढून ठेवलं म्हटलं. संख्या शिल्लक भर मटण घेतलं काढून तिकडे. रस्सा चांगला घेतला, तर्री घेतली काढून. मग जेवढे झाकण तेवढे झाकून संध्याकाळी पाहिजे अजून कळतो मी. माझ्या घरी यायचं जेवायला तू संध्याकाळी पाहिजे अजून यायच्या हेच नाही कोणीच नाही जेवते ना. आपण दोघंच जेऊ मटण संध्याकाळी पाहिजे कळून. हे घेऊ दे ना. हे ठेवते का हे तर जास्त दिसलं बा. एक घास घेता उष्ट अर्ध टाकते. मग चवण्या नाही नाही त्यातले लय आहे ना चवण्या. घे ना झालं ना बिलकुल. रस्सा कमी पडला बकेट ढमना बजून पाणी आणतो तू. देतो अजून गरम पाणी ओतून त्याच्यात प्यारे रस्सा घ्या रे. चल द्या रे. अरे पाव गुरुजी फुट्टा बा जगण्याच्या गोष्टी ऐकल्या तुम्ही. बकेट असे का चल द्या जप बोले बरं आला योग जगन जर योग आला आपला. काय माहित पडलं आपल्याला. जगनचं नाव सांगितलं आपण. सध्या काही वर्गणी फरगणी द्यायचं काम नाही. चल द्या स्वतः याच्यात काही गोष्टी करण्यात काही मजा नाही जास्त. तर ऐकलं ना मी त्याच्या गोष्टी ऐकल्या ना. इकडे ह्या समोर नाही का आपला हा इसुकाड्या. ह्या आपल्या समोर येऊन बसा. आपलं काही ध्यान नाही याच्यावर. ह्या आपल्याला पाहिजे ना. ह्या लेखाचा काय बरं आहे मोठा भाजी दाण्या शिवलाल्या नाही आपल्या समोर जाऊ द्या. त्याच्या इकडे काही ध्यान देऊ नका. चल द्या इकडे सप जाऊ ना. गुरुजी पाहिजे का काही लागन तर सांगा म्हटलं. अरे लाऱ्या त्या पाहिजे गुरुजी इकडे बाबू ध्यान ठेवतो. हा पाहिजे इकडे आणजो. भाजी किती बरोबर झाली ना. काही सांगा की काही भाजीची काही तारीफ गिरीफ करा ना का बा जेवूनच राहिलेले को. एवढे अंगून नका लागते पुरा घाम गयचे ना. काही नाव निघून राहिले का रे बा देवदास. कोणी काही बोलून नाही राहिलं. भाजी कशी झाली काय कसं काही नाव नाही काहीच नाही. काय राजे शांताराम तुले कधी समजून कशा याच्यात सोयमुळी भाजी पाहिजे असते. सोयमुळी भाजी ना चांगली झाली तर तोंड नाही उलट लोकायचं. ठेस टाकणं मीठ जास्त अरे रे मार बोंबलते. ठेस तिखट टाक जास्त अरे रे पाण्यावर पाणी मॅ बोंबलते. काय तिखट टाकलं शांतारामनं काय मीठ टाकलं शांतारामनं. जशी चांगली गुईचट झाली पाय कसे मकऱ्यासारखे जेवते. जेवतोय तुले काही ध्यानात नाही येते. पुढच्या खेपी करू ना आपण मटण त्या वक्ती मी करा आता माया हातानं. आणि पाय कसे बोंबलते. रे भाजी म्हणते देवदासच्या हातची अरे रे 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 बिलकुल
चल बुल्हारी चल असं आहे ते. अशा सध्या सप गडी शंकराने चाट दिल ना. शंकराला का यायला पाहिजे होता नाही का. चल दे जरा सप हा काटेल काम झालं ना. मग काय तर देवदासले म्हटलं म्हणून जमला आपला ताल. नाही तर का लोक का आपल्या विरोधात आहे प्रेक्षक वर्ग म्हणते नाही. शिवलाल आहे ना. शिवलाल शिवाय मजाच नाही येत पंक्तीत. ते जरा का आज फुरसत नव्हती ना. नाही तर फुरसत असती तर पुरी मजा घेतली असती. अजून जरा गडबड होती ना म्हणून जरा त्याच्यात आला मानून. चल दे सप शांततेत राय म्हणणे ना देवदासच म्हणणे काय चुपचाप जास्त. म्हणून म्हटलं जरा पहिला मोहरा आहे ना आपला. एक तर आपल्याला ते एकदम बहिष्कार टाकला होता. आपल्याला बाहेर काढलं होतं. आता कसं आता याच्यात जर आपली वर्तणूक चांगली दिसली तर पुढच्या यात बोलावी तिथे. मग पाहते त्याने पुढे चुकाटा करता येते. शंकरा तिकडे चांगलं ध्यान झाला आहे म्हणून त्याला तिकडे झोपून दिलं घरी. मग झाला तर पंग झाला. त्याला तिकडे कोणता पाहुणा भेटला त्याचा सोयरा. त्याने दिली पाजून त्याला झोपला तिकडे पुढे वस्तीत दिला टार पसरला तो. देऊ ना याच्यातच आपले दिसले पाहिजे सभ्यता आपली. म्हणून म्हटलं जरा मी जसं बोलून नाही राहिलो. चल दे त्याने बोलावतील नाही आपल्याला हे डबल. होले का माझ्या ध्यानच नाही विले का. मी हमी सारखं माझं चालू झालं टप. बरं ठीक आहे. हा चल दे आराम हा. चालू आता भरा लागते. भाजीचा गज भरा लागते म्हटलं. पोह्याचा टोपले आणायला लागते. आता आले खेळकार होत. घे टोपले घे आणि भाजी घे. हे रे बाबू जगण्यासंख्या ये ना इकडे वाढू लागणार गो. तूच तर म्हणता इकडे होईन तिकडे होईन. वापरायला जागा नाही साईड न उभे राहा. आता म्हणता इकडे एक काम सांगले आम्हाला. हा ना मग आम्ही वाढतो दोघं जण घरीत म्हणता इकडे माती ओढण तिकडे हे ओढण. मग आम्ही साईड नसेल थांबलो. का रे शांताराम इकडे तर सरपंचाचं गाणं चालू झालं झुंबर सारखं. बेंगोला का त्या काम सरपंचाची विकेट पडते भाऊ इथं. सरपंच बहीण बोंबलते आता घरी गेल्यावर. हा काही खरं नाही आता. पुढच्या खेपी काही सरपंचाला पार्टीत येऊ द्याचा काही चानत दिसून नाही राहिला. त्याला का शांताराम मार दिली त्याला का कोरीच पाजली काय. पायने डोलून आला ना तो सरपंच. अरे सरपंच पडला ना रे बारे खाली रे. हो देवदास पाहिजे पक्क काय झालं सरपंचाले चक्कर आला का. हा पडलं पाहिजे. अरे उचल ना लोक त्याला उचल ना. अरे पडला नाही ना. डालू ढोसली ना ते चांगली सरपंचानं. वाचून आला तर एवढा ढलढल काही चक्कल होय का तो. चांगली घेतली धरून पल्ला सरपंच घेतली आली अंगात. पुली अंगात आली आता घ्या भल्ला पोया. अरे बापरे भलतं झालं राजा देवदास पाऊसच्या. मला थोडं माहित होतं राजा. हा एकदम सरपंच विकडेच पडली माय. अरे जगन पाणी आण भाऊ पाणी आण तिकून आण बरं. आण पाणी आण मग मग भरू ना. काय घोर झाला रे बारे. मला काय माहित राजा एवढी जमन म्हणून. अच्छा काय राजा मी सांगून राहिलो होतो ना. बोंबलून राहिलो होतो घे आता विकेट पडली. आता झाली पुरे इकडे बोंबच बोंब. हा जिकडे तिकडे बोबाटा करून ठेवतो तू. आता काय शांताराम तुझ्यासारख्या माणसानं सगळं म्याराच्या सगळ्याला सुद्धीत ठेवलं बरं. त्या झुमऱ्याले त्या शिवलाले हे सगळ्याले दोरवा माझ्या हातात ठेवले. एक नाही फटकू दिला. काय इकून जाऊन तुझ्याजवळ सरपंच काय तुझ्या दोघांची बिशी फसलीन द्यायला तुझ्या का खाण्यात माती करून हटले का काय तुझ्या धंदा. देवदास सारखं हो ना शिकणार को काय. एक सांग बरं एक तरी लईन दोरीतून कोणी सुटलाय काय. हा तो झुमऱ्या या शिवलाल तो शंकर या तर मला काशाला सांगणं त्याला म्हटलं बिलकुल आण नको इकडे. बिलकुल कशी रस्सी टाईट राहते आपली. काही आपला धंदा करणं भटलाय मी काम आहे ना. एक तो अपोजिटचे कामं राहते. परगाववाले मजा घेते अशानं गावात दुसऱ्या गावाल्याची. पाहा गुरुजी पाहा आहे ना. घ्याचा लोक उर का. आता हे पोया फुलणं चालू झाला. याच्या विकेटा पडणं चालू झालं इथं. सप उर का. आता काही टाइमपास नको चल द्या सप. आणि काय ना हो शांताराम भाऊ आमच्या माझ्यासारख्याची बदलामी करता का. पाहुण्याचा चेन माही झाली. आम्ही तर बदलाम आहे. पहा बरं असे चांगले लोक घेऊ याचं ना बदलामी नाही होई. हा झाकून ठेवा. झुंबऱ्या पडला तर पुऱ्या गावभर बॉम्ब आठ दिवस. हा हे बऱ्याच हातभर करून दाखवला असता. आम्ही त्याच्या शोधित राहिलो हे सरपंचाला दारू बांधली कुठून कोणा सांग पेले. अरे शांताराम बाबू झुंबर जेव्हाचं काम करतो ते काय ते मग पाहू आपण काय. तर पाहिजे मंडळी पाहता हे तसा अकात झाला. अजून सांगतो लाईक करायला भूलू नका. हा पाहिजे उद्या 2 वाजता नाही तर संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ. धन्यवाद.